हे माधवराव पवार, आमदार माधवराव पवार, श्री माधवराव निवृत्तीराव पवार, आमदार. माधवराव पवार यांचा जन्म 9 ऑगस्ट 1972ला जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे झाला. त्यांचं शिक्षण BA झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती अनिता या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगी आहे. शेती, व्यापार व समाजकार्य वगैरे त्यांचे व्यवसाय असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते कार्यकर्ते आहेत आणि 84 हदगाव जिल्हा नांदेड या मतदारसंघातून ते 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. तर या मतदारसंघामध्ये काही महादजी पाटील विद्यालय कांडली बुद्रुक तालुका हिमायतनगरचे ते अध्यक्ष आहेत. तसेच काही महादजी पाटील कला वाणिज्य महाविद्यालय तामसा त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत जवळगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच असून चेअरमन वसंतराव नाईक सहकारी साखर कारखाना पुसदचे ते चेअरमन आहेत. त्यानंतर तालुका अध्यक्ष 2001 ते 5 मध्ये काँग्रेस कमिटी पुसदचे ते अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र विधानसभेवर 2009 ते 2014ला ते आमदार म्हणून त्यांनी काम केले आणि ते आमदार असताना पंचायत राज समितीचे ते सदस्य होते शासनाच्या. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. त्यांना वाचन, कबड्डी व सामाजिक कार्यांचा छंद असून लोकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते सदोदित कार्यरत असतात. त्यांचा निवासस्थान मुक्काम पोस्ट जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे असून कार्यालय तेथे आहे. त्यानंतर ते आमदार निवासात मुंबईला राहतात. आता 2019ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा परिणाम कशा पद्धतीने झाला आणि माधवराव निवृत्तीराव पवार आमदार हे कसे निवडून आले या संदर्भामधली ही एक थोडीशी माहिती. या हदगावमध्ये एकूण मतदान होतं मतदार 2,79,379 आणि त्यापैकी 1,95,799 लोकांनी मतदान केलं. त्यापैकी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे माधवराव निवृत्तीराव पवार आहेत यांना 74,325 इतकी मतं मिळाली आणि सभाराव उर्फ बाबूराव कदम हे अपक्ष होते, यांना 60,962 इतकी मतं मिळाली आणि हे साधारण 14,000 मतांनी निवडून आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे माधवराव पवार. कारण अपक्ष जे होते जवळचे सभाराव उर्फ बाबूराव कदम यांना 60,000 आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे माधवराव निवृत्ती पवार यांना 74,000 आहे. तेव्हा 14,000 मतांनी ते निवडून आलेले. आणि दुसरे नागेश आष्टीकर पाटील हे शिवसेनेचे होते, त्यांना 44,143 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्रीमती भारती सुदर्शन राम भारती या वंचित बहुजन आघाडीच्या होत्या, त्यांना 10,856 इतकी चांगली मतं मिळाली. आणि रामचंद्र राठोड हे बहुजन समाज पार्टीचे होते, त्यांना 907 इतकी मतं मिळाली. तर या 74 एकूण मतदान झालं 1,95,000 आणि पैकी 74,000 हे राष्ट्रीय काँग्रेसचे माधवराव पवार यांना मिळाले आणि उरलेले जे मतं आहेत की इथे साधारण 1 लाखाच्या आसपासले जी मतं आहेत, 1,20,000 इतकी मतं जी आहेत ती त्यांच्या विरोधात सर्व पक्षात विभागलेली गेलेली आहेत. त्यामुळे ही जी मतं एकत्र विभागल्यामुळे अपक्षामध्ये विभागली ती मतं शिवसेनेमध्ये मिळाली, वंचित बहुजन आघाडीमध्ये गेली, बहुजन समाज पार्टीने ती मतं घेतली. त्यामुळे त्यांना जे 74,000 मतांनी निवडून आले, परंतु 60,000 अपक्षाला मिळालेत, 44,000 शिवसेनेला मिळालेत, म्हणजे हे झाले 1,04,000. त्यानंतर 10,000 वंचित बहुजन
आघाडीला मिळाले 1,14,000. त्यानंतर बहुजन समाज पार्टीला 1,000 म्हणजे 15,000. म्हणजे 1,15,000 ते 1,20,000 मतांनी त्यांच्या विरोधामध्ये आहेत. आता येथे त्यांना शक्यतो तिकीट मिळण्याची शक्यता जरी असली तरीही हे तिकीट मिळवून ते निवडून येतील यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहे. त्याचं कारण असं की आता भाजपचे 2 भाग झालेले, 3 भाग झाले. भाजपला एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे भाजपच्या बाजूने आहेत आणि त्या काँग्रेसच्या बाजूने शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे 2 गट आहेत. त्यामुळे या निवडणुका जरा वेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे यावेळेस एकतर प्रचारासाठी खूप खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर जे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे त्यांना सांभाळणं यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे. कारण तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे एक रुसवे फुगवे, त्यानंतर त्यांचे जे बर्दास्त ठेवावे लागते तो एक प्रश्न. तर हे सगळं करण्यासाठी खूप खर्चही करावा लागणार आहे आणि हे सगळे कार्यकर्ते यावेळेस यांना सांभाळणं महत्त्वाचं आहे. कारण कार्यकर्त्यांचे रुसवे-फुसवे, त्यांच्या मागण्या किंवा त्यांना प्रचार कामामध्ये द्यायचं मानधन, त्या बऱ्याच बाबी त्यामध्ये येत असतात. शिवाय सभेसाठी लोक आणण्याचं काम, हाही भाग यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठं किती सभा घेतात, त्याच्यामध्ये किती खर्च करतात. परत त्यानंतर दुसरं पक्षाला द्यायचा निधी वगैरे बऱ्याचशा जो खर्च आहे तो खर्च फार मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीपेक्षा एक करावा लागणार आहे. हा एक महत्त्वाचा भाग. त्यानंतर मतदारसंघात जर समजा चांगलं कामं केले असतील तर त्याचे एक चांगला फायदा उमेदवाराला होऊ शकतो. अन्यथा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जर विरोधक निर्माण केलेले असले आणि ते विरोधक जर समजा वेगळ्या प्रकारचे जर असले तर या आमदाराला थोडासा धोका बसू शकतो. मतदानामध्ये कमी प्रमाणामध्ये मतदान होऊ शकतं. म्हणून यावेळेस थोडीशी दक्षता जास्त घेणं महत्त्वाचे आहे. आमच्या हे ATM न्यू वर्ल्ड, ATM राजसत्ता या चॅनलला जास्तीत जास्त सहकार्य करा, सबस्क्राईब करा. कारण हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे कॉमेंट केलेलं असेल प्रत्येक गावागावाच्या व्यक्तींनी, तर त्या कॉमेंटचाही फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो आणि ती सत्यता महत्त्वाची जी असते की या मतदारसंघात कोण निवडून येईल, तर लोकांचं जे मनोगत असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून अनेक जणांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून, संपूर्ण व्हिडिओ पाहून आपण या मतदारसंघामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉमेंट करा या उमेदवाराविषयी आणि कोण निवडून येईल याविषयी कॉमेंट करा. आणि तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा ATM न्यू वर्ल्ड, ATM राजसत्ता या चॅनलला लाईक करा, शेअर करा अनेक आपल्या मित्रमंडळाला आणि एक सर्वात महत्त्वाचं अनेक लोकांनी या चॅनलला सबस्क्राईबही करा.